हे किती छान लालसर दिसतं ना. तेच मिक्स करून घेते मी नेहमी असे वेगवेगळे आयटम बनवते ना, तर ह्यांना कधी वैतागच येत नाही. तर आता वाटून घेऊ आपण. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज कसं आहे माहिती आहे का, आता वाजले 10:30. हे बघा 10:30 वाजले आणि आज मंगळवार आहे. मंगळवार म्हणजे त्यांचा उपवास, राईट. त्यांचा उपवास प्लस आज माझा पण उपवास आहे. मग आता दोघांसाठी खायला काहीतरी बनवते. बघा त्या दिवशी लावलं होतं ना, हे ह्याला काय बोलतात, एमसील लावलं होतं ना ह्याला. हे दिवाना ॲक्च्युली तुटल्यानंतर नवीन ज्यावेळेस आणायला गेलो ना, त्यावेळेस खूप जास्त महाग बोलत होते आणि ह्या दिव्याची किंमत खूप जास्त कमी सांगत होते. म्हणून म्हटलं की बाबा ह्याला काहीतरी ॲडजस्ट करून आपण असंच यूज करूया. मग हे असं ह्याप्रमाणे छोटा दिवा बनवलेला आहे. ॲक्च्युली ह्याची साईज खूप मोठी आहे, ऑलमोस्ट हे असं हे दुप्पट अशी एवढी मोठी आहे. तरी असं ॲडजस्ट करून यूज करणार आहे. आता मी बनवणार आहे उपवासासाठी भगर. हे भगर बनवणार आहे. मग त्यानंतर त्याच्यासाठी आमटी. ठीक आहे, चलो जे काही लागणार आहेत मिरच्या, बटाटे वगैरे सगळे आपण चॉप करून घेऊ, कट करून घेऊ. ठीक आहे. ओ, भूक लागलंय का? फक्त सांबारच राहिलं, झालं माझं सगळं. तर गाईज माझी बगर आमटी बनवून झालेला आहे. हे बघा, आता जेवायची हे साईडला ठेवते ट्रायपॉड. आणि बरोबर 11 वाजता मला लाईव्ह स्ट्रीम पण करायचं आहे. तोपर्यंत माझं खाणं काय होणार नाही आहे, तरी मी खाता लाईव्ह स्ट्रीम करणार आहे. लाईव्ह स्ट्रीम इम्पॉर्टंट आहे. दिवसभरातून 3 वेळा लाईव्ह स्ट्रीम करण्याचा प्रयत्न करते, पण बघू आता. भूक तर लागली आहे मला. अरे उपवास ठेवून काय उपयोग माझा. जेवायचं आहे? तोंडावर 12 का वाजले? मग भूक लागलं का लय? त्यांना खूप जास्त भूक लागली आहे गाईज. चला, ॲक्च्युली मी 9 वाजता उठते ना, म्हणून मला हे सगळं बनवायला वेळ लागतो. कारण की रात्री झोपच नाही लागत मला. म्हणजे जवळजवळ 1 ते 2 वाजेपर्यंत मी रील्स स्क्रोल करत होते. झोप नाही लागत म्हणून रील्स स्क्रोल करते, रील्स स्क्रोल करते म्हणून झोप नाही लागत. एनिवे हे 2 प्लेट.
हे 2 चम्मच. बाकीचे पण ठेवून घेते. आवडलं? छान बनलं का? खरंच सांगा. हे बिना सांबारचं मस्त लागतं ना? का सांबारचं लागतं? मीठ कमी आहे. तिकडे घे मोबाईल पडेल. उठल ते कुठलं तर पैसे तुमच्याकडूनच घेणार नाही. प्रश्न विचारू. तुम्हाला काम करून कंटाळा नाही येत का? का नाही? काम करायला आवडतं. असं कधी नाही वाटत काही 15 दिवस सुट्टी घेऊन घरात बसू म्हणून? बोर होतं मला. दूर होतं का? ఏదైనా పాలు తాగుతావా? हे सोलापूरवरून आणलेलं तिखट आहे आणि हे पुण्यामध्ये मिळणारं तिखट. बघा किती फरक आहे कलरमध्ये. हे किती छान लालसर दिसते ना, म्हणून तिकडून मागवले सोलापूरवरून. जेव्हापासून आंब्याचा सीझन आला आहे ना, तर कधी आंबासारखं लागलं नाही आणि कधी कैरीसारखं लागलं नाही. हे बघा, काल कैऱ्या घेऊन आले होते परवा दिवशी, तर कैरीसारखं बिलकुल सुद्धा नाही आहे यार. बघा ना, धड आंबावानी बिहेव करत नाही आहे ना धड कैरीवानी बिहेव करत नाही आहे. गाईज मी आता बनवत आहे कैरी राईस. माझी हाईट कमी झाली की का माझ्या हाताला येत नाही. माझी हाईट कमी जास्त होत असते का, की आजच्या दिवशी हाईट कमी करू, उद्याच्या दिवशी हाईट वाढवू, असं काय होतं आहे का माझ्यासोबत? कधी हाईट कमी कधी हाईट जास्त. बावळट मी. तर मी आता बनवत आहे कैरी राईस. ठीक आहे. त्यासाठी मी इथं बासमती तांदूळ शिजायला टाकलेली आहे आणि कैरीसुद्धा किसून घेतले. ते ॲक्च्युली कैरीसुद्धा दिसत नाही आहे. हे बघा, तांदूळ शिजायला टाकले, हे कैरी किसून घेतले. आता ह्यामध्ये लागणारे सगळे सामान कैरी राईस बनवण्यासाठी मी हे थोडं जिरा आणि मेथीचे दाणे हे थोडं रोस्ट करून घेते. आता वाटून घेऊ आपण. आता थोडं तिखट टाकून वाटूया. इथे मस्त टेम्पटिंग वाटतंय. भात शिजत आलेले आहे, अजून थोडं शिजायचं आहे. आणि इथं फोडणीची तयारी. ह्यामध्ये मोहरी टाकले. आता कढीपत्ता. मस्त आता शिजू दे. ठीक आहे गाईज, मी भात टाकले ह्यामध्ये आणि वरून मसाले टाकले. जे काही मसाले लागतात ना ते मसाले टाकले. थोडासा तिखट पण टाकला आहे. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते मी. व्यवस्थित मिक्स करून घेतले. ह्याला थोडं वेळ वाफेवर. जेवण झालेलं आहे. हा अजून जेवत आहे. मोबाईल बघत बघत जेवतो. बाटलीचं झाकणसुद्धा लावलेलं नाही आहे. त्याचं झाकण इथं पडलेलं आहे. हे माझं दुसरं फोन.
इटला की चिल्लर त्याची नो हा चिल्लर त्याची नो तर नोट लेवल तर पण लेवाय पुढे सध्या सर्क्युलेशनला नाही लेवा. तर गाईज हे आहे कैरी राईस. हे बघा किती मस्त दिसतंय. उद्या सुट्टी घेणार बोलताय तुम्ही. काय स्पेशल असं खायचंय की तुम्ही असे काहीतरी आयटम सांगा जे की मी आजपर्यंत कधी नाही बनवले. हो सुट्टी तर ओपन तरी पण एखादी आयटम सुचवा ना. फक्त सुट्टीच्या दिवशी काय बनवायचं ते विचारायचं. मी उद्या सुट्टी घ्या बोलत नाहीये. कधीच नाही बनवले मी असं. विचार करून बघा गाईज मी नेहमी असे वेगवेगळे आयटम्स बनवते ना तर ह्यांना कधी वैतागच येत नाही. म्हणजे युजली घरांमध्ये कसं अरे यार ही वांग्याची भाजीच का बनवले, काल तर बनवलं परवा तर बनवलं असं वाटतं ना. पण माझ्या घरी मी काहीही बनवत असते मस्त है ना. असं रिपीटेड वाटतं का तुम्हाला? भारी आहे ना मी.